नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की अचानक माहेरी आलेल्या मुलीने आईला वहिनींकडून मार खाताना पाहिले. मग मुलीने असे काय केले की ज्यामुळे वहिनीची अक्कल ठिकाणावर आली. 2 दिवसापासून बंद खोलीत उपाशी असलेल्या कुसुमजीच्या खोलीचा आज दरवाजा उघडला गेला. जसा दरवाजा उघडला त्या सुनेला हात जोडून गयावया करत बोलत होत्या. सुनबाई, आता तरी जेवायला दे बाळा, खूप भूक लागली आहे बघ. आता या म्हातारीला भूक सहन होत नाही. सुनबाईने शिळे काहीही असेल तरी चालेल, ते दे, आता सहन होत नाही, असे म्हणता म्हणता कुसुमजी हंबरडा फोडून रडू लागल्या. तेव्हा त्यांची सून मिनल डोळे वटारून म्हणाली, म्हातारे चुपचाप इथेच बस, नाहीतर पाणी पण देणार नाही. कुसुमजी लहान मुलासारख्या तिथेच जमिनीवर बसून राहिल्या. तेव्हा मिनल संतापली आणि बडबडत एका बाउलमध्ये भात आणि मीठ घेऊन बाहेर आली. त्यांच्या समोर एक तुटलेला बाऊल ठेवून म्हणाली, म्हातारे कोंबून घे, 70 वर्षाची झाली आहेस पण अजूनही किती भूक लागते तुला. असं वाटतं खाऊन खाऊन तू मला कंगाल करून सोडशील. मिनलने त्या बाउलमध्ये भात देताच कुसुमजी पटापट खायला लागल्या. ते फक्त रात्रीचे उरलेले भात होते, ज्यात मिनलने मिठाचे खडे टाकून सासूबाईला खायला दिलं होतं. पण त्या तो भात इतक्या चवीने खात होत्या, कदाचित त्या भातापेक्षा त्यांची भूक अधिक शिळी होती. कुसुमजींना असे खाताना पाहून मिनल खूपच चिडली आणि तिने कुसुमजीच्या बाउलमधील भात जमिनीवर फेकून दिला. कुसुमजी काही वेळ तिच्याकडे बघत राहिल्या आणि मग जमिनीवरचा भात उचलून खाऊ लागल्या. एवढ्यात मिनलच्या काही मैत्रिणी येतात आणि कुसुमजींना असे खाताना पाहून खिदळत त्यांचा अवमान करत असतात. कुसुमजी इतक्या दिवसांपासून भुकेने त्रस्त होते की त्यांना कुणी हसले याचे काहीच भान वाटले नाही आणि त्यांना त्यांचा अपमानही जाणवला नाही. भुकेसमोर माणूस इतका असहाय्य होतो की त्याला काहीच दिसत नाही. मिनलची एक मैत्रीण म्हणाली, अरे वा मिनल, तू आता एक भिकाऱ्याला पण जेवायला घालायला लागलीस का? हे पुण्याचं काम कधीपासून करायला लागलीस? मिनल तोंड वाकडं करून म्हणाली, अरे नाही नाही, ती माझी सासू आहे, गावातली अडाणी गावंढळ, म्हणूनच ती अशी जनावरांसारखी खात आहे. भात जमिनीवर पडलेला आहे तरी मोठ्या प्रेमाने खात आहे. हिला तर शिळे भात मिठही एखाद्या पक्वानासारखे वाटत आहे. कुसुमजींची अवस्था पाहून कोणत्याही माणसाच्या डोळ्यात पाणी येईल, पण मिनलच्या मैत्रिणी तिच्यावर निर्लज्जपणे हसत होत्या. मिनलच्या एका मैत्रिणीने टेबलवर ठेवलेला पिझ्झाचा तुकडा उचलून कुसुमजींकडे दाखवला. तो तुकडा पाहून कुसुमजींच्या डोळ्यात चमक आली, पण जसे त्यांनी तो तुकडा पकडण्यासाठी हात पुढे केला, मिनलच्या निर्लज्ज मैत्रिणीने तिचा हात मागे घेतला. कधी ती तो तुकडा कुसुमजींच्या पुढे करत तर कधी मागे घेत आणि सगळ्या मैत्रिणी, ज्या श्रीमंत घराण्यातील एक नंबरच्या बिघडलेल्या स्त्रिया होत्या, त्या सर्वजणी कुसुमजींवर जोरजोरात हसत होत्या. हे सगळं पाहून कुसुमजींच्या डोळ्यात पाणी आलं. मिनलच्या मैत्रिणीने तो तुकडा जमिनीवर फेकला. म्हटलं, घे म्हातारे, खा. मिनलनेही तिथेच टेबलावर बसून मैत्रिणी सोबत कुसुमजींचा उपवास पाहत होती. तेवढ्यात अचानक एक जोरदार थोबाडीच्या आवाजाने, हसण्या खेळण्याच्या आवाजात सन्नाटा पसरला. तू कोण आहेस आणि तुझी हिंमत कशी झाली मला कानाखाली मारण्याची? तेवढ्यात मिनलच्या मैत्रिणीच्या गालावर अजून एक काना खाली बसली आणि ती थेट कुसुमजींच्या पायावर जाऊन पडली. मिनल आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी आश्चर्यचकित नजरेने तिला पाहत होत्या. तेवढ्यात मिनल घाबरलेल्या पावलांनी तिच्या जवळ जाऊन म्हणाली, दीदी, हा काय प्रकार आहे? घरातील पाहुण्यांशी असं वागायचं का? तेवढ्यात एक जोरदार चपराक मिनलच्या गालावरही पडली. विना रागाने ओरडत म्हणाली, लाज वाटत नाही का वहिनी तुम्हाला एक म्हाताऱ्या असहाय्य माणसाबरोबर असे वागताना? जर तुम्ही लोकांनी आता ह्याच क्षणी माझ्या ची माफी नाही मागितली तर तुमचे असे हाल करेन की तुम्ही गरिबीची थट्टा मस्करी करण्यापूर्वी 100 वेळा विचार कराल. विनाला रागात पाहून मिनलच्या सगळ्या मैत्रिणीने कुसुमजींचे हात जोडून माफी मागितली आणि एक एक करून तिथून निघून गेल्या. विना एक समाजसेविका आहे जी अशा असहाय्य वृद्धांची सेवा करते आणि एक संस्था चालवते ज्यामुळे तिची पोहोच खूप लांबपर्यंत आहे. याच कारणामुळे मिनल विनावर चिडल्यावर खूप घाबरते. विना म्हणाली, वहिनी, मान्य आहे की ही तुमची आई नाही, पण दुसऱ्यांच्या आईचा सन्मान करणे तुम्हाला शिकवले नाही का? तुम्ही विसरलात का की माझ्या आईने तुम्हाला लग्नानंतर किती मान सन्मान दिला होता? लग्नानंतर 1 महिना तुम्हाला जमिनीवर पाय ठेवू दिला नव्हता. राणीसारखे तुम्हाला जपले होते.
इतकंच नव्हे, तुम्हाला लवकर उठायची सवय नव्हती आणि बिछाण्यावर चहा मिळेपर्यंत तुम्हाला डोळे उघडता येत नव्हते. तेव्हा माझी आई तुमच्यापेक्षा आधी उठून तुमची ग्रीन टी तुमच्या हातात ठेवत असे. जरी ती कितीही त्रासात का असेना, आमच्यापेक्षा जास्त प्रेम त्यांनी तुम्हाला दिलं. फक्त हाच विचार करून की लहानपणापासून तुम्हाला आईचं प्रेम मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी तुम्हाला आईची कमी जाणवू दिली नाही. पण तुम्ही माझ्या आईच्या ममतेचं आणि त्यांच्या प्रेमाचं असं उत्तर दिलं, "वीणा रडत तिच्या आईला मिठी मारते." कुसुमजी एक सरळ साधी महिला होती. आयुष्यभर त्यांनी त्यांच्या मुलाच्या संगोपनात आणि त्यांचे भविष्य मजबूत बनवण्यात आपला वेळ घालवला. कुसुमजींचे पती गजाननजी किराणा दुकान चालवत होते. त्यातूनच ते आपल्या कुटुंबाचा गाडा कसा तरी हाकत होते. हळूहळू मुलं मोठी होऊ लागली आणि गरजा वाढू लागल्या. त्यामुळे त्यांनी रात्रीही काम करायला सुरुवात केली आणि मुलांच्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस केला. गजाननजी कामाची मशीन बनून गेले होते. त्यांना न खाण्याची आठवण होती, न कपड्यांची. दोन्ही मुली लग्नासाठी योग्य झाले तेव्हा सर्वात आधी त्यांनी मोठ्या मुलीचं लग्न केलं. पण जसं मुलीचं लग्न झालं, त्यांची अवस्था आणखीन वाईट झाली. मुलगा काहीच काम करत नव्हता आणि गजाननजींचाच सगळ्या कुटुंबाचा खर्च उचलावा लागत होता. एके रात्री 3 वाजता ते कामावरून परत येत होते की एका ट्रकने त्यांना मागून धक्का दिला आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. त्याच दिवसापासून कुसुमजींना स्वतःचीही शुद्ध राहिली नाही. सासऱ्यांच्या मृत्यूनंतर मीनलने सगळं घर तिच्या मुठीत घेतलं आणि मुलगा गजाननजींच्या किराणा दुकानावर कब्जा करून बसला. पण जाण्यापूर्वी गजाननजींनी एकच चांगलं काम केलं होतं, ज्याबद्दल फक्त वीणा आणि ममता यांनाच माहिती होतं. ममता त्यांची लहान मुलगी होती. असाच एक दिवस होता. एके संध्याकाळी कुसुमजी खाटेवर पडल्या होत्या की तेव्हा त्यांचा नातू विकास एका प्लेटमध्ये काही पकोडे खात आणि फोन पाहत येतो. तो त्याच्या आजीच्या जवळ बसून त्यांना पकोडे पाहिजे का विचारतो. आज कुसुमजींना बराच वेळ लोटला होता हे असं काही चमचमीत खाऊन, त्यामुळे पकोडे पाहून त्यांच्याही तोंडाला पाणी सुटलं. पण त्या पकोडा हातात घेण्यास सुद्धा घाबरत होत्या. विकास वारंवार म्हणत होता, "घे ना आजी, एक तरी घे." पण कुसुमजी नकार देत होत्या. यावर विकासने त्याच्या तोंडात जबरदस्तीने एक पकोडा टाकला. त्या डोळे बंद करून पकोड्याचा स्वाद घेत होत्या की तेवढ्यात कुणीतरी त्यांच्या केसांना धरून ओढलं. कुसुमजींनी डोळे उघडले तर मीनल त्यांचे केस धरून उभी होती आणि बाजूने विकासही घाबरून पळून गेला होता. मीनल कुसुमजींच्या केसांना धरून त्यांना खाटेवरून खाली ढकलत म्हणाली, "म्हातारे, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाचे पकोडे हिसकावून खाण्याची? आजारी पडलीस तर त्याचा खर्च काय तुझा बाप भरेल का?" कुसुमजी घाबरत म्हणाले, "बेटा, मी काहीही घेतलं नाही. ते विकासने स्वतः माझ्या तोंडात टाकलं होतं. मला मारू नको पोरी, आता पुन्हा कधीच खाणार नाही. फक्त एकच घेतला होता आणि तो पण विकासने जबरदस्ती भरवला होता. पोरी, मारू नको मला." कुसुमजी रडत होत्या, पण मीनल त्यांना मारत राहिली आणि म्हणाली, "म्हातारे, एकतर केव्हापासून माझ्या छातीवर ओझं बनून बसली आहेस आणि वर माझ्या नियमांचंही उल्लंघन करत आहेस. आज तुझ्या शरीराची हाडं तोडली नाही तर माझं नावही मिनल नाही." मिनल खूप वेळ कुसुमजींना मारत राहिली. मारून झाल्यावर जेव्हा मिनलचा राग शांत झाला तेव्हा ती म्हणाली, "आज संपूर्ण दिवसभर काहीही खायला मिळणार नाही. म्हातारे, आता पकोड्यांची चव आठवत राहा." मिनलच्या मारामुळे कुसुमजी खूप वेळ जमिनीवर बेशुद्ध पडून होत्या. सुमारे 1 तासानंतर विकास घाबरा-घुबरा येतो आणि त्याने त्याच्या आजीला पाणी पाजले. तेव्हा त्या शुद्धीवर आल्या, पण त्यालाही मीनलने इतके घाबरवलं होतं की जर तो आजीच्या जवळ दिसला तर त्याला देखील खोलीत बंद करून खूप मारायची. त्याने आजीला तात्काळ पाणी पाजलं आणि तिथून त्याच्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने कुसुमजी लंगडत उठल्या आणि त्यांच्या खाटेवर जाऊन झोपल्या. त्या संपूर्ण दिवसभर बाहेर अंगणातच पडलेल्या राहिल्या. त्या नेहमीच अंगणात असलेल्या खाटेवर बसायच्या. गरमी असो, थंडी असो किंवा पाऊस, घराच्या आत जाण्याची परवानगी त्यांना नव्हती.
त्यांचा मुलगा मोहन जो बाजारात त्यांच्या वडिलांच्या किराणाच्या दुकानाला चालवत होता, न जाणो किती वेळा आईच्या समोरून गेला असेल, पण कधीही त्याने आईची हालचाल विचारली नाही. दुसरीकडे मीनल कुसुमजींची खातिरदारी तेव्हाच करायची जेव्हा तिच्या दोन्ही नणंद तिथे यायच्या. त्यांच्या समोर ती कुसुमजींसोबत खूप चांगले वागत असे, पण जशा मुली त्यांच्या घरी परत जात असत तसं लगेच मीनल सर्व सेवा सासूबाईंकडून व्याजानिशी परत घेत असे. कुसुमजींना कित्येक वेळा वाटलं की मुलींना मिनल आणि मोहनची खरी हकीकत सांगावी, पण तरीही त्या हे विचार करून घाबरत होत्या की कदाचित असे केल्याने मिनल त्यांना या घरातून बाहेर तर काढणार नाही ना. त्या मुलींवर ओझं बनू इच्छित नव्हत्या. त्या तर तसही हॉस्पिटलवर अवलंबून होत्या. एक दिवस सकाळी कुसुमजींना बातमी मिळते की त्याची लहान मुलगी वीणा येत आहे. कुसुमजी खूप आनंदित होतात. चला, आज 1 वर्षानंतर काही चांगलं खायला मिळणार, कारण वीणा 1 वर्षापूर्वी आली होती. दुसरीकडे मिनल रागाने बडबडत होती आणि म्हणत होती, यांना आणखी काही काम धंदा नाही का, ज्या सारख्या तोंड वर करून इकडे येत असतात. आता यांच्यासोबत या म्हातारीची देखील सेवा करावी लागेल. माझ्या हातात असताना तर या म्हातारीला विष देऊन कायमचा प्रश्न संपवला असता. ना कामाची ना काजाची, शत्रू अनाजाची. वीणा संध्याकाळी येणार होती, पण ती लवकरच आली आणि याची माहिती तिने अगोदर तिच्या दादा वहिनीला दिली नव्हती, कारण ती लवकर जाऊन सर्वांना सरप्राईज देऊ इच्छित होती. पण वीणाने जसं घरात पाऊल टाकलं आणि आईला पाहिलं, तिच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा येऊ लागल्या. वीणानेही वेळेला समजून घेतले. ती ज्या उद्देशाने इथे आईसाठी आली होती, ती तिला अजून उघड करायची नव्हती. शेवटी आईच्या उरलेल्या आयुष्याचा प्रश्न होता. आता तिचं वयही खूप झालं होतं. अगं वहिनी, मी गप्पा मारताना एक गोष्ट सांगायला विसरले. उद्या सीमा दीदी पण येत आहे आणि काय आहे ना, पप्पांनी आम्हा तिघा भावंडांच्या नावावर प्रॉपर्टी ठेवली आहे. आमची अशी इच्छा आहे की सगळं काही दादाच्या नावावर करावं. जेव्हा पापांची जबाबदारी दादाने घेतली आणि आईची अजूनही घेत आहे, तर मग प्रॉपर्टीमध्ये संपूर्ण हिस्सा त्यांचाच असावा ना. वीणा मिनलला तिच्या जाळ्यात पकडत होती. वीणाचे बोलणे ऐकून मिनलच्या मनात लाडू फुटले. चला, या म्हातारीला इतक्या दिवसांपासून पाळण्याचे काहीतरी फळ मिळाले. दुसरीकडे कुसुमजींना वीणाच्या बोलण्यामुळे दुःख होत होतं आणि ती विचार करते, माझ्या भोळ्या मुली, बरं झालं असतं जर तू माझ्या डोळ्यातील दुःख पाहू शकली असतीस, माझ्या वेदना समजून घेतल्या असत्यास आणि तुझ्या दादा वहिनीचा खरा चेहरा पाहिला असता. मी तर काहीच सांगू शकत नाही, पण जर यावेळी देखील गप्प राहिले तर खूप चूक होईल. नाही, मला आता गप्प राहता येणार नाही. कुसुमजी सर्व काही वीणाला सांगण्याच्या तयारीत होत्या. कुसुमजींना त्यांच्या कारणाने त्यांच्या मुलींच्या जीवनात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना काहीही सांगायचं नव्हतं. त्यानंतर रात्री सर्वजण झोपी जातात. थोड्या वेळाने रात्री गुपचूप मिनल येऊन कुसुमजींना हळूच जाग करून बाहेर येण्यास सांगते. कुसुमजी दबक्या पावलांनी मिनलच्या मागे मागे खोलीतून बाहेर येतात. मिनल कुसुमजींना स्वयंपाकघरात घेऊन जाते आणि एक जोरदार भांडे त्यांच्या कमरेत मारत म्हणते, खूप आराम केलास एक म्हातारे. जर तू तुझी जीभ उघडली तर तुला माहीत आहे ना मी तुझ्यासोबत काय करेन. एकदा तुझ्या मुलीने तिचा हिस्सा सोडला, त्यानंतर त्यांच्यासमोर हे सारे नाटक करण्याची गरजच उरणार नाही. मग मी त्यांचं इथं येणं जाणं बंद करून टाकीन. त्यापूर्वी जर जरा देखील त्यांना कुठल्याही गोष्टीबद्दल समजलं तर तुझे हाल चांगले होणार नाहीत. मागचा मार आठवतोय ना, यावेळी त्यांच्या दुप्पट मार मिळेल. कुसुमजी हात जोडून म्हणतात, काही सांगणार नाही पोरी, फक्त तू मला मारू नकोस. कुसुमजीने तिच्या मनातील दुःख मनातच ठेवले. अनेक वेळा जेव्हा मुली माहेरी जातात तेव्हा आई आणि मुलगी एकमेकांशी बोलून त्यांचे सुखदुःख सांगून मन मोकळे करतात. पण कुसुमजींची स्थिती अशी होती की ती
तिचे कोणतेही दुःख वेदना तिच्या मुलींसोबत शेअर करू शकत नव्हती आणि त्यामुळे त्या आतल्या आत गुदमरत होत्या. पुढील दिवशी कुसुमजींची लहान मुलगी ममता देखील येते. तिला पाहताच मिनल आणखीन आनंदित होते. कदाचित ही पहिलीच वेळ होती की नणंदांच्या येण्यावर मिनल इतकी खुश होती. कुसुमजी जाणतात की या सर्वांनंतर मिनल त्यांच्यासोबत आणखीन वाईटपणाने वागेल, पण त्यांची इच्छा असूनही त्यांची जीभ उघडण्याची धाडस करू शकत नव्हती. जेवण केल्यानंतर संध्याकाळी ममता म्हणते, दादा, प्रॉपर्टीचे कागद तर आपल्या पप्पांच्या वकिलांनी बनवले आहेत. मी उद्या घेऊन येईल. हे ऐकून कुसुमजी घाबरतात. त्या म्हणतात, अरे, हे सर्व करण्याची काय गरज आहे? पप्पांना काही विचार करूनच हे सर्व केले असेल. कुसुमजींच्या तोंडून हे ऐकल्यानंतर त्यांचा मुलगा मोहन आणि मिनल मोठ्या मोठ्या डोळ्यांनी त्यांना पाहू लागतात. त्यावेळी मीना म्हणते, आई, पप्पांनी आम्हा तिघांना नेहमी एकसारखं ठेवलं म्हणून त्यांनी असं केलं. पण आता आम्ही आमच्या आयुष्यात सेटल झालो आहोत, त्यामुळे हे सर्व दादाला राहू दे. दोन्ही बहिणींच्या तोंडून सर्व प्रॉपर्टी देण्याची गोष्ट ऐकून त्यांचा भाऊ मोहन आणि त्यांची पत्नी मिनल खूप खुश होतात. ते सर्व ठरवून होते की एकदा बहिणींनी त्यांच्या हिस्स्यांची प्रॉपर्टी सोडली की मग त्यांना जसं मनात येईल तसं करता येईल. पुढच्या सकाळी दोन्ही बहिणींनी मिनलला सांगितले, वहिनी, आम्ही आईसाठी काही सामान आणण्यासाठी बाजारात जात आहोत. आता यानंतर कधी येणं होईल माहीत नाही, त्यामुळे आम्ही आईच्या सामानाचा संपूर्ण बंदोबस्त करून 1 तासात वकिलाला सोबत आणू. त्या बाजारात जाताच मिनलला पूर्ण संधी मिळते कुसुमजींवर तिचा राग व्यक्त करण्याची. ती कुसुमजींच्या जवळ एक मोठा पनीराचा तुकडा घेऊन जाते आणि म्हणते, हे घे म्हातारे, पनीराचे पकोडे खाणार होती ना तू? बघ किती मोठा पनीर आणला आहे. तुला हे म्हणताच मिनल खूप सारी लाल मिरची पावडर त्या पनीरच्या तुकड्यावर टाकते आणि म्हणते, हे घे म्हातारे, आता खा. कुसुमजींनी म्हटले, नाही पोरी, इतकी मिरची मी खाऊ शकत नाही. मिनल म्हणते, म्हातारे, आता तुझ्या मुलींसुद्धा इथे नाहीत ज्या तुला वाचवतील. हात जोडत कुसुम म्हणते, पोरी, एकदा तू मला जबरदस्ती खराब अन्न खायला दिलं होतं, ज्यामुळे मी 15 दिवस आजारी पडले आणि आता इतकी मिरची खाल्ल्यावर मी मरून जाईल. मी मेले तर चालेल, पण जर वाचले तर खूप त्रास होईल. देवासाठी मला विष आणून दे. ते खाऊन मी कायमची इथून तुझ्यापासून दूर जाईन. पण दररोज माझ्यावर अत्याचार करू नकोस. मी तुझे काय वाईट केले आहे? मिनलने म्हटले, विष देऊ शकले असते तर कधीच देऊन टाकले असते, पण हे सर्व करून मला जेलमध्ये जावे लागेल. त्यामुळे तू जितके दिवस जिवंत असशील, तुझे मी असे हाल करेन की तू स्वतःच मरशील. मिनलने डोळे वटारून सांगितले आणि पनीराचा तुकडा जबरदस्तीने कुसुमजींच्या तोंडात घालण्यासाठी जात असताना मागून वीणा आणि ममता येऊन मिनलला धक्का देऊन एक जोराची कानाखाली मारून कुसुमजींपासून दूर करतात. ममता सारखी मिनलला जोर जोरात कानाखाली मारत असते. तू काय करतेस ममता? मिनलने रागात म्हटले. का वहिनी, तुम्ही आईसोबत जे करतात त्याच्या पुढे तर हे काहीच नाही. त्यासाठी तुम्हाला दिली जाणारी शिक्षा कमीच आहे, ममता म्हणाली. तत्पूर्वी मोहन देखील मागून येतो तर मिनल लगेच म्हणते, बघा अहो, ही तुमची बहीण तिच्या बहिणीवर हात उचलत आहे. मी यांच्यासाठी किती केले. जेव्हा मी आले तेव्हा या किती छोट्या होत्या. आई बनून त्यांना मी सांभाळले आणि आज या माझ्यावर हात उचलत आहेत. मोहन म्हणाला, हे काय आहे ममता? तुम्ही इथे हे सर्व करण्यासाठी आलात का? आता हे घर माझे आहे आणि इथे फक्त माझा आणि मिनलचा हुकूम चालेल आणि आम्ही जे हवं तेच करू. मोहनने मिनलला सांगितले, होय मिनल, हे लोक नुकतेच माझ्या दुकानावर वकिलाला घेऊन माझी सही घेऊन गेले. या लोकांनी त्यांचा हिस्सा माझ्या नावावर केला आहे, त्यामुळे आता तुला चिंता करण्याची गरज नाही. आता तुला यांची चापलुसी करण्याची आवश्यकता नाही आणि ना या म्हातारीला त्रास देण्यास तुला कोणीही थांबवू शकेल. ज्याला अडचण आहे त्याने हिला त्यांच्यासोबत घेऊन जावे. मोहन म्हणाला, पण मला एक गोष्ट समजत नाही की या लोकांनी तुमच्या दुकानावर जाऊन तुमची सही कशी घेतली? त्यांनी मला तर बाजारात चालले आहे असे सांगितले. मिनल म्हणाली. यावर वीणा आणि ममता जोर जोरात हसल्या आणि नंतर वीणा म्हणाली,
काही पण म्हणा दादा वहिनी, आमचं डोकं वहिनीपेक्षा खूप फास्ट आहे ना, त्यामुळे आम्ही दुकानावर जाऊन सही करून घेतली, जेणेकरून आमचा प्लॅन यशस्वी होईल. इथे घरी तुमच्या समोर चालाकी करणे कठीण होते. हा काय विनोद आहे विना? मोहनने डोळे वटारत म्हटले. तर ममताने तिच्या भावाला एक जोरदार कानाखाली मारली आणि म्हणाली, थांब दादा, सुरुवातीपासून सांगते. त्यानंतर वीणा सर्व सत्य सांगू लागली की अखेर ममता आणि वीणा इथे का आल्या होत्या. त्यांना त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या भावाच्या नावावर करायची होती. यामागे त्यांचा खरा हेतू काय होता? वीणा म्हणाली, वहिनी, तुम्हाला त्या दिवसाची आठवण आहे का, जेव्हा विकास आईला जबरदस्ती पकोडे खायला लावत होता? त्यावेळी मी तुमच्याशी काही वेळ फोनवर बोलले होते. तुम्हाला वाटले की फोन कट झाला आहे, पण फोन कट झाला नव्हता. मी सर्व गोष्टी ऐकत होते. कदाचित ही तुझी चूक होती किंवा मग देवाची काही लीला, हे तर सांगू शकत नाही. पण त्या दिवशी जेव्हा आईला वहिनी फक्त एक पकोडा खाल्ल्यामुळे मारत होती, मी हे सर्व ऐकले आणि मला सर्व काही समजले. मला त्या दिवशी हे समजले की तुम्ही आईसोबत कसे वागता. मग मी ताबडतोब ममता दीदीशी बोलले आणि हा प्लान तयार केला की तुम्हाला कसा धडा शिकवला जावा. वीणा म्हणाली, आम्ही जर ठरवले असते तर कधीच येऊन तुम्हाला तुमची औकात दाखवू शकलो असतो, पण त्याला काही अर्थ नसतो. त्यामुळे आम्ही सर्व ठरवून आज आलो आहे. दादा, तुला काय वाटले? अचानक येऊन आम्ही ही प्रॉपर्टीची गोष्ट का छेडली? आम्हाला असे हवे होते की आधी सर्व प्रॉपर्टी आईच्या नावावर करावी, मग तुम्हाला देखील तुमच्या ठिकाणावर पाठवून द्यावं. त्या दिवसाची आईच्या मारामारीची गोष्ट वीणाच्या फोनमध्ये रेकॉर्ड आहे आणि आजच्या मारामारीचा व्हिडिओ ममताच्या फोनमध्ये रेकॉर्ड आहे. तर तुम्हाला दोघांनाही जेलमध्ये पाठवण्यासाठी हे पुरेसं आहे. वीणा पुढे म्हणाली, जेव्हा मी आणि दीदी बाजारात गेलो होतो तेव्हा हा कॅमेरा इथं घराच्या एका कोपऱ्यात लावून गेलो होतो. आम्हाला चांगले माहिती होते की आमच्या जाण्याबरोबर वहिनी आईसोबत पुन्हा वाईट वर्तन करणार. काय खरंच? मुलींच्या गोष्टी ऐकून कुसुमजी म्हणाल्या, खरंच हे लोक आता माझ्यावर हात उचलणार नाहीत. कुसुमजींनी ओल्या डोळ्यांनी त्यांच्या मुलींना विचारले, होय आई, आता तुझ्यावर कोणीही हात उचलू शकत नाही. जर कोणीही चुकून तुला स्पर्श केला तर त्यांचा हात तोडून त्यांच्या हातात देऊ. ममता म्हणाली. कुसुमजी बोलू लागल्या, तुम्हाला माहिती आहे बेटा, जेव्हा ती मारते ना तेव्हा अनेक दिवस मी बिछड्यातून उठू शकत नाही. कधी कधी तर वेदनेने उलटी सुद्धा होते. असे म्हणून कुसुमजी आपले अश्रू पुसू लागल्या आणि आपल्या रडवेल्या आवाजात म्हणाल्या, बालपणात जेव्हा मी तुम्हाला मारत होते आणि त्यांचे ठसे उमटत होते तेव्हा माझं मन रडत होतं आणि आज या उर्ध लाचार आईला मारून यांनी इतके ठसे दिले की मी वेदनेने संपूर्ण रात्र कळवळते, तरीही त्यांना काही फरक पडत नाही. आईच्या शरीरावर एवढ्या माराचे ठसे पाहून दोन्ही मुलींच्या डोळ्यात पाणी येतं. आई, तू याबद्दल आम्हाला का सांगितले नाही की ही तुझ्यावर अत्याचार करत होती? ममता म्हणाली. तर कुसुमजी म्हणाल्या, भीती वाटली बेटा मोहनच्या मारण्याची, आणि मीनाचा मार मी सहन करून घेते, पण जेव्हा मोहन मारतो ना तेव्हा मला माझ्या हाडांच्या चटकण्याचा आवाजही येतो. एकदा काठीने याने माझ्या डोक्यावर मारलं होतं तेव्हाही मी मेले नाही. वीणा म्हणाली, आई, तुझ्या प्रत्येक जखमेचा हिशोब घेऊ. हे तर आता आम्ही समाजाला दाखवू, जेणेकरून प्रत्येक मुलगा आणि सून आपल्या वृद्ध आईसोबत हे असं करण्याबद्दल 100 वेळा विचार करतील. तेव्हा दारावरची बेल वाजली. मिनलने थरथरत्या दरवाजा उघडला तर समोर पोलिसांना पाहून दोघांच्या पायाखालील जमीन सरकली. वीणा म्हणाली, हे घे वहिनी, पोलिसही आलेत. घेऊन जा या हैवानांना आणि आम्ही यांच्या विरोधात पुरावे मागे घेऊन येतो. पोलिसांनी मिनल आणि मोहनला 2-2 वर्षाची शिक्षा दिली. वीणा म्हणाली, आई, तू आता आरामाने इथे राहू शकतेस, पण या वयात तू एकटी कसं राहणार? तू आमच्या सोबत चल. आई, तू आमच्या सोबत राहा. वीणाचं बोलणं ऐकून तिची आई कुसुमजी म्हणाली, बेटा, जेव्हा ही म्हातारी हाड एवढं मार सहन करू शकतात तर एकटेपणा सुद्धा सहन करू शकते.
मला माझं स्वातंत्र्य अनुभवू दे. आतापासून मी माझ्या खोलीत झोपणार आहे आणि जे मनात येईल तेच खाणार आहे. कुसुमजी एकदम लहान मुलांप्रमाणे वर्तन करू लागल्या. हे पाहून वीणा आणि ममता यांच्या डोळ्यात पाणी आले. वीणा आणि ममताने त्यांच्या आईसाठी एक कामवाली ठेवली, जेणेकरून ती 24 तास आईसोबत राहील, जेणेकरून तिला कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये. आठवड्यातून 2 वेळा मुली तिला भेटायला येत. मिनल आणि मोहन जेलमधून सुटल्यावर पुन्हा एकदा आईकडे माफी मागायला आले. तेव्हा कुसुमजीने त्यांना माफ केलं नाही आणि घरातून बाहेर हाकलून दिलं, हे सांगून की माझ्यासाठी माझा मुलगा मेला आहे. दोघेही तिथून मान खाली घालून निघून गेले आणि दारोदार भीक मागत राहिले. तिकडे कुसुमजी त्यांच्या घरी अगदी आरामात राहत होते आणि मुली आणि जावई त्यांची खूप काळजी घेत होते. मित्रांनो, आपल्या आई वडिलांसोबत असे काहीही कधीही वागू नका. देवाकडे आमची एकच अशीच प्रार्थना आहे की कलियुगातील मुलांनी त्यांच्या आई वडिलांना या प्रकारे त्रास देऊ नये. खरं तर सर्व लोक असे नाहीत, पण खूप सारी बातम्या वर्तमानपत्रात रोज वाचायला मिळतात आणि वृद्धांची आत्मकथा समोर येत आहे, ज्यामुळे ही कथा खोटी ठरवता येणार नाही. ही कथा खरी आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या आई वडिलांचा आदर करा, त्यांची सेवा करा, हे परम धर्म आहे. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.